हॅलो. आज बघा मी कोणती मच्छी आणली. ही सुरमई आहे आणि गाबोळी पण आणले, पण ती गरम पाण्यात हळद आणि मीठ टाकून उकळतात. आधी 10 मिनटं ती उकळत ठेवले आणि ह्याला मीठ मसाला लावून मी 10 मिनटं अशी ठेवले. नंतर मग फ्राय करते आणि मग तुम्हाला दाखवते. ही बघा, हळद आणि मीठ मध्ये मस्त 10 मिनटं उकळून घेतली. मग त्याला ना असे छोटे छोटे असे पीस करायचे असे असे आणि मग ह्याला आता मी मीठ मसाला लावणार. इथे सुरमई पण फ्राय करायला ठेवली आहे बघा, मीठ मसाला लावून. आता ह्याच्यावर आहे ना मी लिंबू पिळणार आणि थोडा मीठ मसाला लावणार आणि मग मी फ्राय करायला ठेवणार. मग तुम्हाला मी दाखवते फ्राय झाले की. आता याला मीठ मसाला लावून 5 मिनिटांनी मी ह्याला फ्राय करायला घेणार. थोडा कोथिंबीर, आलं लसूणचे पण हे आहे मसाला, तो पण मी जरा लावते ह्याला, जरा चव येईल छान. ठीक आहे. आणि मग झाल्यावर तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारे मच्छी आणि एका साईडला गाबोळी मस्त अशी फ्राय होते. थोडी अशी बाकी आहे, पूर्ण झाली की मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारे मस्तपैकी आपली मच्छी फ्राय झालेली आहे. एक मिनिट. ही बघा, मस्त मच्छी फ्राय आणि काबोळी बघा किती छान, एकदम अशी वाटते ना मोठी मोठी कोलंबी आहे, अशी छान फ्राय झालेली आहे. गरमागरम मच्छी फ्राय. चला आम्ही जेवायला जातो, तुम्ही पण या जेवायला.